लोकशाही मराठी ही वृत्तवाहिनी, तुमची लाडकी वृत्तवाहिनी, महाराष्ट्रातील निर्भीड वृत्तवाहिनी, आपल्या भूमिका रोखठोकपणे मांडणारी वृत्तवाहिनी लोकशाही पुढील 30 दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिलेले आहेत. अनेक प्रश्न माझ्या मनात समोर उपस्थित राहिले तिथे. गेल्या वेळेस असेच आम्हाला 72 तास बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या विरोधात आम्ही दिल्ली हायकोर्टात पण तत्पूर्वी आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर जोडले गेलेत. बाळासाहेब, काय तुमची प्रतिक्रिया राहील? देशामध्ये आम्ही गेले काही दिवस निर्भीडपणे पत्रकारिता करायचं काम करत होतो. अचानकपणे आम्हाला नोटिसेस येऊ लागल्यात. मागे आम्हाला 72 तास बंद केलं होतं, आता 30 दिवस आमचं लायसन्स सस्पेंड केलंय. हॅलो. हा बाळासाहेब, माझा आवाज येतोय? आवाज येतोय जी. तुमची प्रतिक्रिया? असं आहे की हे सरकारच पहिल्यांदा हुकुमशाहीकडे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे निर्भय पत्रिका ज्याला म्हणतो आपण ते यांना पचत नाही आहे. आवाज लोकांपर्यंत जाऊ नये या दृष्टीने त्यांचे सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. शासनाच्या या भूमिकेचा पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने असताना मी निषेध करतो आणि आमचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे. पण माध्यम जेव्हा भूमिका मांडत असतात, माध्यम जेव्हा भूमिका मांडतात तर त्यांना एक आपलं फ्रीडम असायला हवं. त्यांनी निर्भीडपणे आपली भूमिका मांडत आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत आपला संपर्क तुटलेला आहे. पण पुन्हा आणखी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. इतरही आपण व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न इथे करूया. पण ही भूमिका आम्हाला आपल्यासमोर मांडायची आहे. काही अपडेट्स मला इथे द्यायचे आहेत. गेल्या वेळेसुद्धा सांगत होतो 72 तास आमच्यावरती बंदी आणली होती. किरीट सोमय्यांबाबतची एक बातमी आम्ही चॅनलला दाखवली होती आणि ते आक्षेपार्ह असल्याचा आमच्यावरती ठपका ठेवत आमच्यावरती तेव्हा कारवाई करण्यात आली होती. पण तदनंतर आम्ही तातडीने दिल्ली हायकोर्टात गेलो. मला तो प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. गणपतीचे दिवस होते. संध्याकाळी 6:17 ही नोटीस आमच्याकडे आली आणि 7 वाजेपासून तुमचं प्रक्षेपण बंद करत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आमच्याकडे होती फक्त 40 मिनिटं. त्या 40 मिनिटात अर्थातच आपण काही हालचाल करण्याची परिस्थिती नव्हती. त्यानंतर रात्रभर आम्ही आमच्या दिल्लीतल्या वकिलांशी संपर्कात होतो. रात्रभर आम्ही बसून ड्राफ्ट केला. शनिवार रविवार कोर्टाला सुट्टी होती. तरीही आम्ही विशेष विनंती केली मजिस्ट्रेटना की त्यांच्या घरी हे हिअरिंग व्हावं. त्यांच्या घरी हिअरिंग झालं आणि त्यांनी आमच्या बाजूने निकाल दिला. 72 तासांची बंदी 24 तासाच्या आत उठवली गेली आणि लोकशाही पुन्हा तुमच्या सेवेत रुजू झालं आणि पुन्हा त्याच जोशाने, त्याच पेशाने, त्याच हिमतीने आम्ही उभं राहिलो आणि तुमच्या समोर आपली भूमिका आम्ही मांडत राहिलो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.